लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाबाबतची अधिसूचना काल जारी करण्यात आली। या पहिल्या टप्प्यात 17 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 102 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। यात राज्यातल्या रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर या 5 मतदारसंघांचा समावेश आहे। 27 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 28 तारखेला अर्जांची छाननी होणार आहे। या मतदारसंघांमध्ये 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। नागपूर मतदारसंघातून कालच्या पहिल्या दिवशी फक्त एक अर्ज दाखल झाला। उधमपूर मतदारसंघातून भाजपा उमेदवार आणि केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। पहिल्या टप्प्यात तमिळनाडूमध्ये सर्वाधिक 39 जागांवर मतदान होईल। त्याबरोबरच राजस्थानमध्ये 12, उत्तर प्रदेशात 8, मध्य प्रदेशात 6, आसाम, उत्तराखंड आणि महाराष्ट्रात प्रत्येकी 5, बिहारमध्ये 4, पश्चिम बंगालमध्ये 3, मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात प्रत्येकी 2 जागांसह इतर ठिकाणी मतदान होणार आहे।